बिग बॉस मराठी या शो मध्ये झळकलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवनं इंस्टाग्रामवर ईद निमित्त काही फोटो शेअर केले होते। या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने ईद मुबारक म्हणत एका ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप छान अनुभव आल्याच्या भावना व्यक्त केल्या। मात्र अभिनेत्रीने हे फोटो पोस्ट करताच तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय। रुचिराने ईदच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे। अभिनेत्रीच्या पोस्टवर लागोपाठ अनफॉलो, हिला अनफॉलो करा अशा कमेंट्स येऊ लागल्या। इंस्टाग्रामच्या बायोमध्ये धर्मो रक्षती रक्षितः लिहायचं आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या। किती तो विरोधाभास। धर्मो रक्षती रक्षितः फक्त बायोमध्ये लिहिण्यासाठीच नाही तर त्याचं पालनही केलं पाहिजे। इतके मराठी सण आहेत, मग ईद मुबारक वगैरे कशाला, अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर येऊ लागल्यात। या पोस्ट खाली अनेक नकारात्मक कमेंट्स येत आहेत। अभिनेत्रीने कमेंट्समध्ये तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय। यामध्ये तिने असं म्हटलंय की कमेंट्समध्ये लोकांचा इतका द्वेष पाहून मला धक्काच बसलाय, पण ठीक आहे, मी या फोटोमध्ये कुर्ती व त्यावर डेनिम असा पोशाख परिधान केलाय। मी जे करत आहे ते माझं काम आहे। कर्म आणि धर्म पूर्णपणे समजणाऱ्यांसाठीच ही पोस्ट, बाकी तुम्हा सर्वांना काय बोलावं हे मला कळत नाही। यापुढे तिने असंही म्हटलंय की महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय की त्यांनी कधी दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवला आहे का। माझ्या पोस्टमध्ये धर्मो रक्षती रक्षितः यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना गीतेतला हा श्लोक कळला असता तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती। तुमच्या भावनांचा आदर आहेच, पण याचा अर्थ असा नाही की तुमचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी योग्यच असेल। दरम्यान आपल्या अभिनयानं चर्चेत राहणाऱ्या रुचिराच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत। रुचिरा तिचे अनेक स्टायलिश व ग्लॅमरस फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते। अशातच तिने ईद निमित्त शेअर केलेल्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। रुचिराने केलेल्या या पोस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।